मुख्य हनुमानचं मंदिर आहे उजव्या हाताला जे मंदिर असते. एक लिंबू सरबत घेत आहोत म्युझियम बघण्यासाठी. जय भवानी, जय भवानी. आता आपण सिंधुदुर्गाला पोहोचलोय. आता आपण गाडी पार्क केली आहे. आता बोटीचा प्रवास करावा लागेल सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी. तर आता आपण बोटीच्या रस्त्याला जात आहोत. आता आपण मालवण जेट्टीत एंट्री करत आहोत. तर आता बोटीने आपण जाऊया सिंधुदुर्ग किल्ला बघायला. आता 12:30 झालेले आहे. आता आपण बघूया किती वेळ लागतो. साधारणतः 2 तास सांगितलेले आहे. तर आता आपण तिकीट घेऊया आणि जाऊया. आता इथून तिकीट घ्यायचं. तिकीट पण पर व्यक्ती 100 रुपये तिकीट आहे. अशा प्रकारे तिकीट घेतलेलं आहे आपण. तर जात आहोत. आता आपण जॅकेट घातलेले आहे. आता आपण बोटीचा प्रवास करणार आहोत. चला तर आता बोटीच्या प्रवासाला जाऊया. 30 माणसं झाल्याशिवाय बोट जात नाही. तर आता माणसं येईपर्यंत वेट करावं लागणार आहे आपल्याला. तर आपण वेट करत आहोत. इथे थोडा वेळ वेट करावं लागेल आपल्याला. आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्याला निघालो आहे. जय भवानी, जय शिवाजी. अशा प्रकारे आपली सिंधुदुर्गला आपण निघालेलो आहे फेरी बोटीतून. आता समोरच सिंधुदुर्ग किल्ला आहे. आपण तिथे पोचणार आहोत. तिथं पोचलो तुम्हाला आम्ही दाखवूया सिंधुदुर्ग फोर्ट. अशा प्रकारे बोट होते आपली. बोटीत 30 लोक जमा झालेले आहे. मित्रांनो, आता आपण प्रवेश करत आहोत महाराष्ट्राच्या अभिमानास्पद आणि ऐतिहासिक ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ल्यावर. समुद्राच्या कुशीत वसलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचं हे एक भव्य उदाहरण आहे. पाण्यातून होणारी ही प्रवासाची सफर आणि दगडी तटावरून होणारी एंट्री अगदी रोमांचकारी अनुभव देणारी. इथल्या हवेतही इतिहास घुमतोय आणि प्रत्येक पावलागणिक महाराजांचा परिक्रमाचा भास होतोय. चला तर मग आजच्या या व्हिडिओत पाहूया सिंधुदुर्ग किल्ल्याची शौर्यगाथा आणि त्यामागचा अद्भुत इतिहास. आता आपण सिंधुदुर्ग किल्ल्यात एंट्री करत आहोत, प्रवेश करत आहोत. चला दादा जाऊया सिंधुदुर्ग बघूया. इथे दक्षिणमुखी हनुमानचं मंदिर आहे उजव्या हाताला. आता आपण एंट्री करत आहोत किल्ल्यात. शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे. वाव. जय जय महादेव. आपण किल्ल्यावर चढल्यावर वरतून हे मालवण सिंधुदुर्ग दिसतंय सर्व. अशा प्रकारे किल्ल्याच्या टॉपवर आल्यावर आपण असे दृश्य कॅच केलेले आहेत. शिवाजी महाराजांचे हात आहे इथे, तर ते बघताय. शानदार करून बघावं लागतं. त्याच्या आतमध्ये इथे हात आहेत शिवाजी महाराजांचे. इथे शिवाजी महाराजांचे हात आहे आणि वरती पाय आहे. तर चला आता पाय बघूया. हा सर्व किल्ल्याचा परिसर आहे.
आपण त्या झेंड्यापासून चालत चालत वरतून चालत आलेलो आहे. असे प्रवेशद्वारातून एंट्री केल्यावर उजव्या हाताला वळालो, पाय आणि हाताचे निशाणे ते बघितलं आणि असे चालत चालत वरतून चालत चालत असं आपण आलेलो आहे. तर आता असं जात आहोत, तर ह्या मार्गाने जात आहोत. काही पर्यटक असे सरळ निघून जातात वाघ नका बघून, परंतु आम्ही वरतून तटावरनं चालत चालत येत आहोत. प्रत्येक किल्ल्यावर उजव्या हाताला गेले का असे महादेवाचे मंदिर असते, त्याला चैतन्य महापुरुषाय नमः असे प्रत्येक किल्ल्यावर बघितले आम्ही आतापर्यंत उजव्या हाताला म्हणजे मंदिर असते. हा जो समोर दिसतोय ना तो प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावरून आपण राईट मारला, राईट मारून आपण तिथे शिवाजी महाराजांचे हात आणि पायाचे ठसे आहेत ते बघत बघत वरतून तटावरनं चालत चालत आपण असे आलेलो आहेत. असं आलो आणि इथे महापुरुषाचे मंदिर होते. महापुरुषाचे म्हणजे शंकराचे मंदिर असते प्रत्येक किल्ल्यावर, तर त्याचे दर्शन घेतलेले. आता पुढे मार्गस्थ होत आहोत. प्रत्येक ठिकाणी असं पायऱ्या बनवलेल्या आहे चढायला उतरायला. काही ठिकाणी असा ढासळलेले किल्ल्याचे भाग, त्याच्यामुळे सावधपणाने जावं लागते कडेकडेने. किल्ल्यावर चढल्यावर किल्ल्याच्या आतमध्ये खाली उतरायला परत अशा भरपूर ठिकाणी अशा पायऱ्या बघायला भेटतात. पूर्ण नागमोडी किल्ला दिसता, जसा जंजिरा पाण्यात आहे तसाच हा सिंधुदुर्ग किल्लाही पाण्यात बनलेला आहे. हे सर्व विद्यार्थी शिक्षक वर्ग मातोश्री विद्यालय सोलापूर गाव म्हैसगाव तिथले सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी आलेले आहेत. जय भवानी, जय भवानी. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मार्ग घेतलेला बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. चला तर भेटूया. ओके बाय. मार्ग घेतलेला सरांना दिलेलं आहे. हो मार्ग घेतलेला इंस्टा फेसबुक आणि यूट्यूब तिघाला तेच आहे. आपण जवळजवळ 40 मिनटं झाली चालतोय, म्हणून थोडा आपण रेस्ट करतोय. आता इथे थोडं बसलोय आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. आता आपण शॉर्टकट जाणार आहोत, कारण इकडून जरा रस्ता खूप हे वाटतं कंजेस्टेड आहे. तर आपण आता खाली उतरून जात आहोत. चला तर जाऊया. इथे ध्वज फडकवतात, तर आपण वर चढत आहोत. आता थोडा थकवा झाल्यामुळे आम्ही थोडा आता एक लिंबू सरबत घेत आहोत. आता इकडे महादेवचे मंदिर आहे आणि साखर बाव आहे. दहीबावकडे जाऊ नका आपण. ये जो है ना वो कुआं है, सिपाही बुता सिखत बोल रहे ही साखर विहीर आहे. ही सिंधुदुर्ग किल्ल्यावर साखर विहीर आहे. ते महादेवाचे मंदिर आहे. बोले शंभो, ओम नमः शिवाय, नमः शिवाय. आणि अशीच इथे एक विहीर आहे. असे स्टॉल आहेत किल्ल्यावर. हे श्री शिवराजेश्वर देवस्थान आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रवेशद्वार ते शिवराजेश्वर मंदिर दगडी संरक्षण करण्याचा पुनर्बांधणी
तुम्ही पॉज करून हे जाहीर आव्हान वाचून घेऊ शकता. म्युझियम बघण्यासाठी किल्ल्यावर 5 रुपये पर व्यक्ती तिकीट आहे. आता आपण तिकीट घेतलेलं आहे आणि म्युझियम बघायला जात आहोत सिंधुदुर्ग किल्ल्यावरती. चप्पल बाहेर काढायची. अशा प्रकारे म्युझियम आहे. दुर्बीण आणि अवकायंत्र. कुलपे शिवकालीन. भाले, खंजीर आहे, कट्यार आहे, एक क्रेन आहे. वाघनखे शिवाजी महाराजांचे स्वस्थान आणि प्रस्थान. शिवकालीन भांडी आहेत. सरदारांच्या पगड्या आहेत त्या. ढाल आहेत. धोंडीजी अंगे यांचे दुर्बा मीरा दौलत ओंकार रसाळ श्रवण बघा. डोळे. आम्ही तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ला दाखवण्याचा खूप प्रयत्न करत आहोत.
अशा प्रकारे आपलं म्युझियम बघून झालेलं आहे. आता आपण पुढच्या मार्गाला जात आहोत. अशा प्रकारे आपला सिंधुदुर्ग किल्ला बघून झालेला आहे. तर आता आपण बोटीच्या प्रवासाला जात आहोत. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. महादेव जय. भवानी जय. शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग कोर्ट बघून झालेला अशा प्रकारे आपला. आता आपण देवबागला जात आहोत. तर चला दादा देवबागला मार्गस्थ होऊया. आपण भेटूया देवबागला.